पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आज जम्मू काश्मीर विधानसभेचं एक दिवसीय विशेष अधिवेशन हल्ल्यासंदर्भात चर्चा होणार। काल सीडीएस जनरल अनिल चौहान यांची राजनाथ सिंग यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीनंतर आज राजनाथ सिंग पंतप्रधान मोदींची भेट घेणार। पाकिस्तानसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याची मुदत संपली। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सगळे व्हिसा रद्द। वैद्यकीय व्हिसा सुद्धा 29 एप्रिलपासून रद्द होणार। दिल्लीमध्ये राहणाऱ्या जवळपास 4900 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली। या नागरिकांना पाकिस्तानात परतण्याचे केंद्र सरकारकडून आदेश जारी। भारताने स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्तानने केल्याचा बनाव केला। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं बेताल वक्तव्य। भारतासोबत युद्ध करायचं नाही, मात्र युद्धजन्य परिस्थिती आल्यास प्रत्युत्तर देऊ, आसिफ यांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। श्रीनगर आणि इतर महत्त्वाच्या गावांमधील एसटी स्टँड, हॉटेल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू। महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी। पाकिस्तानसोबत तणाव वाढत असताना भारत फ्रान्सकडून 26 राफेल विमानं खरेदी करण्याची शक्यता। भारत फ्रान्ससोबत सुमारे 63,000 कोटींचा करार करू शकतो। दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये। आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णींचं आवाहन। काश्मीरमध्ये जाणाऱ्या रिकाम्या विमानाचा अतुल कुलकर्णींकडून फोटो पोस्ट। भारताशी व्यापार बंदीमुळे पाकिस्तानात औषध संकट। पाकिस्तानात 30 ते 40% औषधं भारतातून आयात होतात। व्यापार बंदीमुळे आता पाकिस्तानात औषध संकट निर्माण होणार। पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची दरपोक्ती। पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा। 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठी ठेवली आहेत, डरपोक पाकची धमकी। दहशतवादी हल्ल्यानंतर नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची पाकिस्तानमध्ये ताकद नाही। पाकिस्तानच्या भुट्टोला मोदी भुट्ट्यासारखं भासतील। पाणीच नाही, अन्न पण बंद करू, नवनीत राणांचा इशारा। भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय। 24 एप्रिलला केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांकडून प्रश्न उपस्थित। हे लिहिलं नाही, ते लिहिलं नाही असं करण्यापेक्षा पाकिस्तानला रस्त्यावर आणण्यासाठी सगळ्यांनी मोदींना ताकद दिली पाहिजे। चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर। पहलगाममध्ये जिथे हल्ला झाला तिथे सैनिक का नव्हते, तसंच कॉफी एजन्सीनं हल्ल्याबाबत अलर्ट केल्यानंतरही बेजबाबदारपणा का केला, बच्चू कडूंचा सवाल। तर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, बच्चू कडूंची मागणी। पाकिस्तानची आर्थिक कोंडी करून कायमचा धडा शिकवा, असदुद्दीन ओवैसींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन। पाकव्याप्त काश्मीर काबीज करा, हवं तर युद्ध करा, अगदी सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती केली तरी चालेल। दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी रामदास आठवलेंचा आक्रमक सल्ला। देशभक्तीच्या नावाखाली सायबर क्रिमिनल्सकडून गंडा घालण्याचा प्रयत्न। देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेज व्हायरल। अक्षय कुमारच्या नावाचा वापर करत सायबर मेसेज। तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका, संरक्षण मंत्रालयाचं आवाहन। पहलगाममध्ये काही स्वयंसेवी संस्था आणि भाजप समर्थकांचा निषेध मोर्चा। तिरंगा आणि काळे झेंडे घेऊन स्थानिक लोक मोर्चात सहभागी। दोषींना शिक्षा द्या, त्यांना दया दाखवू नका, मात्र निष्पाप लोकांचं नुकसान होऊ देऊ नका। पहलगाम हल्ल्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरी तरुणांना धमक्या। पुण्यात राहणाऱ्या काश्मीरी मुलांना इंस्टाग्रामवरून धमक्या येत असल्याचं समोर। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर। सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा रूट मार्च। पोलिसांच्या श्वान पथकाचेही स्टेशनवर मॉक ड्रिल। मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेतील वाकोला परिसरात पाकिस्तानचा झेंडा जाळल्यानं 2 गटात तुफान राडा। हिंदुत्ववादी संघटनेचे 5 जण जखमी, 4 अटक, तर 15 जणांविरोधात गुन्हा दाखल। मातोश्री बाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। बॅनरच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन। उद्धव साहेब आणि राज साहेब आपण दोघं एकत्र या, अशा आशयाचे बॅनर्स। महाराष्ट्राला वाचवण्यासाठी 2 भाऊ एकत्र येऊ शकतात, तर आपल्यालाही एक व्हावं लागेल। राज उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींचं आवाहन।
आघाडीमध्ये असताना लोकसभा विधानसभा एकत्र लढायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वबळाचे संकेत दिले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीच म्हटलं नाही. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये समाधानी, झिरवळांचं विधान. विस्मृती ही आपली देणगी, जितेंद्र आव्हाडांचा नरहरी झिरवळांना टोला. ज्या बहिणींमुळे सत्तेवर आलात त्यांना तरी फसवू नका, आव्हाडांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट. 5 वर्षांचा जो वचननामा दिलाय तो टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार, शिंदेंची ग्वाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट. विरोधक कारण नसताना चर्चा करतात, अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लूट सुरू, यासाठी 14 मे रोजी सगळ्या मंत्र्यांच्या घराबाहेर रक्तदान करणार, प्रहारच्या बच्चू कडूंचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यामध्ये मधमाशांचा हल्ला, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी. उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुरक्षित गाडीत बसवल्यानं ते बचावले. एल्फिन्स्टन पुलाबाबत आज प्रकल्प बाधितांची MMRDA म्हाडा पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक. बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती देण्याचा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचा आदेश. पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनानंतर बनसोडेंच्या सूचना. राष्ट्रवादीतर्फे महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेचं आयोजन. सगळ्या राज्यातील माती जल यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण करण्यात येणार. या यात्रेची सुरुवात जळगावच्या आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनानं होणार. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधी महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी. धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामांचं टेंडर 16% वाढीव दरानं देण्याचा बालहट्ट कुणाचा, सत्ताधाऱ्यांचा सवाल. ठाकरे सेनेचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेंना पुन्हा पदावरून हटवलं. केज मतदारसंघात कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. हे कला केंद्र शिंदेंचं असल्याचा विरोधकांचा आरोप. वाल्मिक कराडला नातेवाईकांव्यतिरिक्त लोकांना भेटू दिल्यानं 2 पोलिसांचं निलंबन, तर गेल्या 3 महिन्यात जेलमध्ये काय घडलं असेल, धनंजय देशमुखांचा सवाल. आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याचीही मागणी. विक्रोळीतून 13 बांगलादेशी फेरीवाले पोलिसांच्या ताब्यात. बांगलादेशींच्या आधार कार्डवर साहेबगंज झारखंडचा पत्ता. विक्रोळी पोलीस ठाण्याची मोठी कारवाई. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचं आज उद्घाटन. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा. पेण रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी गाडीला थांबा मिळावा, यासाठी पेणकर आग्रही. 1 मे पर्यंत या गाडीला थांबा मिळावा, स्थानिकांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. तर 30 एप्रिलला स्थानिक मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के. काल संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास डहाणू तलासरी भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्याच्या खमारी गावामध्ये वाळू माफियांची नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलाला धक्काबुक्की. वाळू रस्त्यावर टाकून ट्रॅक्टर चालक फरार. मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल. गडचिरोलीतील गाय वाटप घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्तांची पुन्हा चौकशी. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची माहिती. साताऱ्याच्या ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे टँकर गळके. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्यानं वेळीच लक्ष देण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये बिघाड. एरवी 7 ते 8 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता 10 ते 12 दिवसांनी होत असल्यानं नागरिक त्रस्त. पाणी भरण्यासाठी नळावर मोठी गर्दी. वाशिमच्या अनेक धरण प्रकल्पांनी तळ गाठला. मालेगाव तालुक्यातील कोल्ही प्रकल्प पूर्णतः कोरडा, तर जिल्ह्यातील सगळ्याच धरणामध्ये केवळ 12% पाणीसाठा शिल्लक. तलावातील पाणी सुकल्यानं मृत माशांचाही खच. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा इथं उड्डाण पुलावरती पाणी साचलं. गोंदियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. कापणी केलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा इथं एका लग्न समारंभाचा मंडप वादळामुळे उडून गेला. या मंडपात 200 ते 250 लोक होते. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील टाकळी ते बेटमोगरा रस्त्याची दुरावस्था. नव्यानं तयार केलेल्या रस्त्यावर 4 ते 5 फुटांचे खोल खड्डे. बांधकाम विभागाच्या अजब पॅटर्नमुळे वाहनधारक मात्र त्रस्त. तुळजापूरच्या माळुंब्रा गावाजवळ संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. सोलर कंपनीमध्ये काम करताना शॉक लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू. मयताच्या कुटुंबाला मदत देण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर. भंडाऱ्यामध्ये 4 चाकी आणि ट्रकचा अपघात. 4घांचा घटनास्थळी मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरती अपघात. साताऱ्याच्या सज्जनगड रस्त्यावर डबेवाडीजवळ दुचाकी आणि पिकअपचा अपघात. घटनेमध्ये 2घांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. बारामतीमध्ये 20 वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमासाठी होकार देण्याची जबरदस्ती. मुलीच्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नांदेडच्या हनुमानपेठ भागामध्ये अतिक्रमणावर कारवाई करताना महानगरपालिका कर्मचारी आणि महिलेचा वाद. कोणतीही पूर्वकल्पना न देता महानगरपालिका अतिक्रमण तोडत असल्याचा महिलेचा आरोप. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये वीर नावाचा वाघ जखमी. वनविभागाकडून वाघाला ट्रॅप करण्याचे प्रयत्न सुरू. फाईट किंवा शिकार करताना वाघ जखमी झाल्याचा अंदाज. महाराष्ट्रामध्ये वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं. मागच्या 4 महिन्यामध्ये देशात 62 वाघांचा मृत्यू. राज्यात मागील 5 वर्षात 41 वाघ आणि 55 बिबट्यांची शिकार. ठाण्यातील तुळजाभवानी देवीच्या मूर्तीचा नगर प्रदक्षिणेचा सोहळा. पारंपरिक पद्धतीनं ढोलताशाच्या गजरात मिरवणूक. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहवूर राणाची एनआयए कोठडी संपली. आज राणाला पटियाला कोर्टात हजर केलं जाईल. वक्फ बोर्डाबाबत केलेला हा काळा कायदा मोदींना परत घ्यावाच लागेल. यावर आज बोललो नाही तर उद्या तुमचं नुकसानच होणार. वक्फ कायद्यावरून मोदी, चंद्राबाबू, अजित पवार, नितीश कुमार, जयंत चौधरी यांना ओवेसींचा इशारा. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये भीषण अपघात. कार विहिरीत पडल्यानं 10 जणांचा मृत्यू. नागपूरमध्ये अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचा समारोप. कार्यक्रमाला राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. अ डॉल मेड अप बाय क्ले या 0 बजेटच्या बनवलेल्या शॉर्ट फिल्मची प्रतिष्ठेच्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये निवड. साहिल इंगळे या मराठमोळ्या विद्यार्थ्यानं या फिल्मची निर्मिती केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.